नमस्कार मित्रांनो मी बाबाराव मुसळे. सारं काही बाबाराव मुसळे या माझ्या यूट्यूब चॅनलसाठी मी दर बुधवारी, शुक्रवारी आणि रविवारी माझ्या नवीन अक्करबोट्या या कादंबरीचे व्हिडिओ बनवत असतो. आज आपण 50वा भाग पाहणार आहोत. 49व्या भागामध्ये आपण ग्रामपंचायतच्या इलेक्शनमध्ये काय काय पोझिशन झाली ते पाहिलं होतं. आणि विशेष म्हणजे काय की अक्करबोट्या राजूच्या पार्टीला उभी असलेली वंदना ही पडली 7 मतानं आणि रत्नाची सून निवडून आली. त्याच्यानंतर मग अक्करबोट्या राजूच्या पार्टीचे 5 माणसं निवडून आलेले, त्याच्यामुळे सरपंच त्याचाच होणार. अनंताच्या पार्टीचे 4च माणसं आलेले, त्याचा सरपंच होणारच नाही अशी परिस्थिती होतीच. पण ज्या दिवशी सरपंच पदासाठी मतदान झालं, म्हणजे एकीकडून अनंतानं रत्नाच्या सुनेला राणीला उभं केलं होतं आणि तिकडून अक्करबोट्यानं देवबा जाधवाच्या सुनेला म्हणजे उर्मिलाला उभं केलं होतं. तर नवल हे झालं की जेव्हा ग्रामपंचायतच्या ऑफिसमध्ये निवडणूक अधिकाऱ्यानं राणीचं नाव घेतलं आणि राणीच्या नावाला कोण कोण अनुमोदन देते ते हात वर करा असं म्हटलं, तेव्हा राणी सकट 5 जणांचे हात वर झाले आणि राणी सरपंच म्हणून गावाची निवडून आली, म्हणजे जाहीर झाली. आता राणीला सरपंच करण्यात खरं म्हणजे उर्मिलानं भाग घेतला. सगळ्यात मोठा भाग उर्मिलाचा होता. उर्मिलाच मतदार म्हणजे सरपंच पदाची अक्करबोट्या राजूच्या पक्षाची काय म्हणता येईल उमेदवार होती. पण तरी तिनं रत्नासाठी हात वर केला आणि याचं आश्चर्य वाटलं. म्हणजे अनंताला तर खूपच आश्चर्य वाटलं. अनंताच्या पार्टीच्या सगळ्यांना आश्चर्य वाटलं. रत्नालाही आश्चर्य वाटलं की हे कसं झालं. आणि रत्नाला एका गोष्टीचं आणखी पुन्हा हे होतं की आता राजा म्हणजे अक्करबोट्या राजू त्याच्या अंगाची किती आग होईल, काय करेल तो. कारण त्याने इतका पैसा खर्च केला. मी तर म्हणतो त्याचे 2-2.5 लाख रुपये नुसते मतदारांच्या आदल्या रात्री वाटण्यात गेले आणि मनासारखं त्याच्या काहीच नाही झालं. एकतर वंदनाही पडली आणि दुसरं म्हणजे त्याच्या पार्टीची सरपंच व्हायची उर्मिला, तर तीही झाली नाही. आणि त्या गोष्टीसाठी फार काळ वाट पाहायचं काम पडलं नाही. 8 दिवसात अक्करबोट्या राजूनं प्रमाण दिलं. 8व्याच दिवशी रात्री अंधार होता आणि त्या दिवशी योगायोगानं गावात लाईटही लागलेले नव्हते, म्हणजे रस्त्यावरचे लाईट बंद होते. आता रस्त्यावरचे लाईट बंद होते म्हणजे रस्त्यावरचे लाईट बंद केले असं काही लोकांचं म्हणणं. अक्करबोट्या राजूनच केलं ते. आणि अचानक गदारोळ उठला. कोणाच्या घरासमोर? तर देवबा जाधवाच्या घरासमोर. मोठमोठ्यानं ओरडणं, हाणणं, बोंबलणं, रडणं असं हा सगळा गदारोळ लोक ऐकून तिथं जमा झाले. आणि काय 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 चालू आहे, काय चालू आहे, काय चालू आहे हे कळायच्या आत अक्करबोट्या राजूच्या पार्टीच्या माणसांनी देवबा जाधवाच्या घरातल्या सगळ्याच बायका माणसांना, पोरा सोरांना सगळ्यांना तोडून काढलं. ही गोष्ट अनंताच्या कानावर गेली आणि अनंताही आपल्या 10-5 माणसांना घेऊन तिथं आला. पण अनंता येईपर्यंत अक्करबोट्या राजाची माणसं निघून गेले होते. अनंतानं पाहिली परिस्थिती. देवबा जाधवाचा हात मोडला. उर्मिलाच्या नवऱ्याच्या डोक्याला खूप लागलं, भळभळ भळभळ रक्त यायलं. त्याची देवबा जाधवाची नात लहानशी 7-8 वर्षाची पोरगी, तिच्याही पाठीत
लाथा घातल्या गेल्या. उर्मिलाला सुद्धा मारलं. 1-2 काडी उर्मिलालाही लागली आणि उर्मिलाच्या सासूलाही सुद्धा मारलं. पण देवबा जाधवाला आणि उर्मिलाच्या नवऱ्याला ताबडतोब दवाखान्यात नेणं आवश्यक होतं हे अनंताच्या लक्षात आलं आणि त्यानं लगेच गावातला एक ऑटो बोलवला आणि त्या दोघांना दवाखान्यात टाकलं. पण मग त्याच्या लक्षात आलं की आपण दवाखान्यात त्यांना सरळ नाही नेऊ शकत, नाही नेता येणार आपल्याला, किंवा मग तिथं पोलिसांना बोलवावं लागेल. आणि तसंच केलं त्यानं. आधी दवाखान्यात नेलं, पण सरकारी दवाखान्यावाल्यांनी सांगितलं की पहिल्यांदा पोलिसांना बोलवा आणि पोलीस स्टेशनमधून पोलिसांना बोलवलं गेलं. त्यांनी जबानी घेतल्या या दोघांच्या. अनंताला सुद्धा काय माहिती विचारायची ती विचारली. अनंताने सगळी पार्श्वभूमी सांगितली पाठीमागलची आणि सरळ नावच सांगितलं अक्करबोट्या राजूचं. अर्थात देवबा जाधवानं आणि उर्मिलाच्या नवऱ्यानंही त्या अक्करबोट्या राजूचं आणि त्याच्या माणसांची नावं सांगितली. आणि मग देवबा जाधवावर आणि उर्मिलाच्या नवऱ्यावर पोलिसांनी दवाखान्यात डॉक्टरांनी उपचार केले. दुसऱ्या दिवशी अर्थात पोलिसांनी हालचाली सुरू केल्या. 4 जणांना पकडलं. हे 4 जण कोण? तर अक्करबोट्या राजूचे त्यांनी पाठवलेले माणसं, त्याचे गडी. पण अक्करबोट्या राजू गायब. 5वा माणूस गायब. 4 माणसं पकडले, 5वा माणूस गायब. आणि तोच तर महत्वाचा. आणि अनंत पोलीस स्टेशनमध्ये जाऊन जोर द्यायला की नाही त्याला पकडा. जोपर्यंत तुम्ही त्याला पकडत नाही तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही, नाहीतर मी माझ्या गावातल्या लोकांना मोर्चासाठी इथं बोलवतो. अर्थात अनंताच्या ओळखीचा एक कॉन्स्टेबल होता तिथला. तो परिस्थिती सांगत होता अनंताला. नंतर 2 दिवसांनी की गोष्ट अशी जुगाडीची आहे. म्हणजे कशी की पोलिसांनाही माहिती आहे की अक्करबोट्या राजू हा त्याच्या बहिणीच्या गावात जाऊन तिच्या घरी आहे, बसलेला आहे, तिथं लपलेला आहे. आणि अनंताला हे माहित होतं की तो तिथंच लपलेला आहे. पण तरी पोलीस तिथं जाऊन त्याला पकडत नाहीत. का पकडत नाहीत? तर त्या कॉन्स्टेबलच्या म्हणण्यानुसार पोलीस आणि अक्करबोट्या राजू यांच्यामध्ये ठराव झाला की दर आठवड्याला 50,000 रुपये घ्यायचे आणि अटक लांबवायची. आता हे करत असताना अक्करबोट्या राजू आणखी एक गोष्ट करत होता. त्यानं त्याच्या कोण्या एका पाहुण्याच्या मार्फत देवबा जाधवाकडे निरोप पाठवला की बाबा आपसात करा, चुकलं माझं, मी माणसं पाठवायला नव्हते पाहिजे, तुम्हाला हाणमार करायला नव्हती पाहिजे, जे झालं ते झालं, पण चुकलं माझं, तर तुम्ही हे आपसात करा. पण अनंत आपसात होऊ देत नव्हता. अनंत म्हणे याची आपण जिरवू, आधी याची आपण जिरवू. ती कशी जिरवू? याची अटक लांबत न्यायची. ते पोलीस करतात आपोआप, कारण पोलीस दर हप्त्याला 50,000 रुपये घ्यायलेत. मग जितके हप्ते तितके 50,000 रुपये जरा सुरू द्या पोलिसाला. आणि 1.5 महिना ही गोष्ट चालली. आता 1.5 महिन्याचे किती झाले? एका हप्त्याचे 50,000 म्हणल्यावर 1.5 महिन्याचे किती झाले? 2.5 लाख रुपये. आणि तेव्हा कुठं मग अनंतानं देवबा जाधवाला सांगतात ठीक आहे, त्याला बोलून घ्या, पण त्याच्या माणसाला बोलून घ्या, पण एकदम म्हणजे होकार देऊ नका आणि मला मधात बोलवा. आणि मग अनंतानं ते बोलणं आणखी पुन्हा लांबवलं. त्यालाही पुन्हा 2 आठवडे लावले. म्हणजे पुन्हा 50,000 असे त्याचे 3 लाख रुपये गेले. आधीचे इलेक्शनच्या आदल्या रात्री वाटलेले 2 लाख रुपये आणि हे 3 लाख रुपये, असा 5 लाख रुपयानं राजा त्या ग्रामपंचायतच्या इलेक्शनमध्ये बुडाला.
म्हणजे त्याची अशी जिरली. आणि तेव्हा कुठे मग देवबा जाधव आणि अक्करबोटे राजू यांच्यामध्ये समेट झाला. देवबा जाधवानं पोलीस स्टेशनमधली केस मागे घेतली आणि तो वाद मिटला. अनंताला हे कळत नव्हतं की हे जे घडलं ते आपल्यामुळं घडलं का उर्मिलामुळं घडलं. आता वास्तविक हे उर्मिलामुळंच घडलं. कारण उर्मिलाची सासू तिला दोष देऊ लागली की हिला आम्ही म्हणू की आपल्याला अक्करबोट्या राजूकडून राहायचं आणि हिनं त्या रत्नाच्या सोनाला मत दिलं. आता हे एक रहस्यच आहे. या रहस्याचा थोडासा उलगडा राणीच्या बापानं रत्नाची भेट घेऊन तिला केला होता. अर्थात त्यावेळेस उर्मिलाचा बापही त्याच्यासोबत होता. हे दोघेही आले होते रत्नाला भेटायला. हे इलेक्शनच्या दुसऱ्या तिसऱ्या म्हणजे ग्रामपंचायतचं सरपंच पदाची निवड झाल्याच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवसची गोष्ट आहे ती. तर काय झालं होतं ते की राणी आणि उर्मिला या दोघींचं मामकुळ एकच गाव. त्यांची माहेर वेगळी वेगळी पण मामकुळ एकाच गावची. राणीच्या वेळेस तिची माय आणि उर्मिलाची माय म्हणजे दोघींच्या माया एकाच वेळेस बाळणपणासाठी आपापल्या माहेरात आल्या. आता योगायोग असा की राणीच्या वेळेस राणीच्या मायचे दिवस भरत आले आणि तिला त्रास होऊ लागला. दुपारपासूनच त्रास होऊ लागला. म्हणून मग रात्रीच्या वेळेस जेव्हा असं लक्षात आलं की आता ही बाळंतीण घरी होत नाही, तेव्हा मग एका ऑटोमध्ये टाकून तिला वाशिमला बायाच्या दवाखान्यामध्ये ॲडमिट केलं. डॉक्टरांनी तपासलं तर म्हणाले की बुवा बाळ आडवं आहे, काही असा फार विशेष हे नाही, होऊन जाईल. आणि डॉक्टरांनी मग तिला ऑपरेशन वगैरे काय करता येईल का याच्यासाठी मग थिएटरमध्ये चाललेलं असतानाच मग मागून डॉक्टर साहेब डॉक्टर साहेब डॉक्टर साहेब असा मोठमोठ्यानं ओरडण्याचा आवाज आला. डॉक्टर आणि राणीच्या मामानं पाहिलं तर उर्मिलाचा मामा तिथं आलेला आणि तो घाबरलेला. डॉक्टरांनी विचारलं काय झालं. नाही म्हणे असं आहे, माझी बहीण ती अडलेली आहे, बाळाचा हात बाहेर आलेला आहे, आणा तिला पटकन. डॉक्टरांनी सांगितलं आणि त्यांनी आणलंय. आणि ही गोष्ट मग डॉक्टरांच्या लक्षात आली की ज्या बाईच्या बाळाचा हात बाहेर आलेला आहे ती गोष्ट सिरियस आहे, तिचं आधी करावं लागेल. आणि या बाईचं बाळ आडवं आहे तर आपण नंतर करू. तसं तिनं डॉक्टरनं राणीच्या मामाला समजावून सांगितलं की या बाईचं आधी करतो आम्ही, आणि या बाईला थोडासा वेळ आहे, आपण ते करू. तर राणीच्या मामानं ती गोष्ट मान्य केली की ठीक आहे, ती माझी बहीणच आहे, ही माझी बहीण जशी आहे तशी ती माझी बहीण आहे, तिला मोकळं करा. आणि डॉक्टरांनी उर्मिलाच्या आईला थिएटरमध्ये नेलं आणि इकडं उर्मिलाच्या मामानं राणीच्या मामाच्या गळ्यात गळा घालून हुंदके देत म्हणलं की अरे बाबा, तू येस म्हणून माझी बहीण वाचायली, हे उपकार मी कुठं फेडू मी हे उपकार. आणि काय झालं की 1-1.5 तासात दोघीही बाळंतीण झाल्या, सुखरूप झाल्या आणि दोघींनाही मुली झाल्या. आता ही गोष्ट उर्मिलाच्या मायला माहीत होतं. पुढं उर्मिलालाही कळलं मग जेव्हा तिला असं ती समजदार झाली त्यावेळेस. आणि राणीलाही माहीत होतं, कारण तिच्या आईकडून तिलाही ते कळलं होतं. पण मग अशी एक संधी उर्मिलाचा मामा अशी एक संधी पाहत होता की
ज्याचा उतराई उर्मिलाला होता येईल आणि ती संधी आता यावेळेस आली होती. आणि म्हणून मग त्यानं उर्मिलाच्या सासऱ्याला आणि नवऱ्याला येऊन ही गोष्ट सांगितली होती की असं आहे. त्या उर्मिलाच्या बाळंतपणाच्या वेळेस राणीच्या मायेच्या आधी उर्मिलाच्या मायेचं बाळंतपण करू दिलं, म्हणून आज उर्मिला आपल्याला पाहायला भेटली. आणि त्या गोष्टीची परतफेड म्हणून उर्मिलानं, तुमच्या गावातल्या राजकारणाचं काही देणं घेणं नाही, तुम्ही त्या विरोधी पार्टीच्या माणसाला काही सांगा, पण उर्मिलानं राणीला मत द्यावं असं मला वाटते. आणि ती गोष्ट देवबा जाधवानं आणि त्याच्या मुलानं मान्य केली आणि त्या पद्धतीनं त्यांनी मग ते सगळं उर्मिलाला सांगितलं. आणि उर्मिलानं ग्रामपंचायत ऑफिसमध्ये जेव्हा सरपंच पदाची निवड झाली त्यावेळेस राणीसाठी हात वर केला. याला म्हणतात उपकाराची जाणीव ठेवणे. मित्रांनो, आजच्या या भागाला लाईक करा, कॉमेंट्स करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला मोठ्या संख्येने सबस्क्राईबसुद्धा करा. आभारी आहेच.